श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या देवी सर्वभूतेषु कात्यायनीये रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. नवरात्रीची 6वी माळ समर्पित आहे देवी कात्यायनीच्या पूजनासाठी, जिलाच चंडिका असं म्हणतात, शाकंभरी म्हणतात. तिथीची वृद्धी झाल्यामुळं 10 दिवसांचं नवरात्र आलं आहे. त्यामुळं 6वी माळ ही 28 सप्टेंबर 2025 रोजी आहे. 6व्या माळेला कात्यायनी देवीची पूजा कशी करायची, देवीला कोणत्या फुलांची माळ अर्पण करावी, कोणता नैवेद्य दाखवावा, या दिवशीचा शुभरंग कोणता आणि कोणता मंत्र या दिवशी पठण करायचा, हीच माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा आणि आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा. कात्यायनी देवी, जिलाच काली, शाकंभरी, चंडिका असं देखील म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करण्यासाठी कलिंदीच्या यमुना किनारी गोपींनी कात्यायनी देवीचीच उपासना केली होती. त्यामुळेच अविवाहित मुलामुलींनी, विशेषतः मुलींनी, आपल्याला सुयोग्य वर मिळण्यासाठी, मनासारखा पती मिळण्यासाठी मा कात्यायनीची मंत्र साधना या दिवशी अवश्य करावी. ओम देवी कात्यायनीये नमः या मंत्राचं शक्य होईल तितकं पठण अवश्य करावं. 108 वेळा पठण केलं तर अतिउत्तम. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुताय देवी पतिममे कुरुमे या मंत्राचं अविवाहित मुलींनी मनोभावे पठण करावं. नक्कीच आपल्याला मनासारखा पती मिळेल. कात्यायनी देवीची जर मंत्रसाधना केली, धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सर्वांचीच प्राप्ती होते. देवीची उत्पत्ती कशी झाली ते बघूया. कत नावाचे ऋषी यांचा मुलगा कात्यायन यानं देवी भगवतीची उपासना केली. भगवती माता प्रसन्न झाली. तेव्हा देवीनं माझ्या घरी कन्येच्या रूपात जन्म घ्यावा अशी प्रार्थना त्यानं देवीला केली. आणि मग ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी आपल्या तेजातील अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी कात्यायनी देवीला उत्पन्न केलं. देवीचं रूप अत्यंत तेजस्वी आहे. देवी रुद्र स्वरूप आहे, जिला युद्ध देवता असं देखील म्हटलं जातं. देवी चतुर्भुज आहे. उजव्या हातांनी ती अभयमुद्रा देत आहे. डाव्या हातामध्ये चंद्रहास नावाची तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे. देवी सिंहारूढ आहे. चला तर मग या विश्वाला महिषासुराच्या अत्याचारातून मुक्त करणारी, त्याच्या जाचातून मुक्त करणारी देवी कात्यायनी हिचा 6व्या माळेला जागर करूया. ओम देवे कात्यायनीये नमः. 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 ओम देवे
कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः। ॐ देवे कात्यायनिये नमः।
ॐ देवे कात्यायनिये नमः।